नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर काल झालेल्या मराठवाडा केसरीमध्ये ज्या बैलाची सर्व बैलगाडा प्रेमींना आतुरता होती, असा रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर मैदानात आलाच नाही तर एक नंबर करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. तर मित्रांनो, आता होणाऱ्या 9 नोव्हेंबरला श्रीनाथ केसरी मैदानात जे मैदान ओपनचे होणार होते ते मैदान आता आदत आणि दुसरा मैदान होणार आहेत. तर त्याच्यातले काही संभावित पैरे आपण जाणून घेणार आहेत. घोटचा सर्जा आणि बबलू चाचा यांचा राजा हा एक पैरा आहे. तर मित्रांनो, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा आणि अर्जुन हा घरचा साज आहे. तर मित्रांनो, ज्या दुसऱ्या बैलाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे असा शाकीर पठाण यांचा राजा आणि त्यांचा घरचा साज सम्राट हा जोड पाळणार आहे. आणि त्यांचा चिमण्या आणि त्यांचा घरचा साज वादळ हा एक जोड पळणार आहेत. आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर कोणाबरोबर पळेल? तर आपला सर्वांचा लाडका बकासूर पेडगाव हिंद केसरी विराट याच्याबरोबर पळणार आहे. तर मित्रांनो, पेडगाव हिंद केसरी आदतचा 1 नंबरचा मानकरी हारण्या आणि गोविंदा हा एक संभावित पैरा आहे. रैना आणि त्यांचा घरचा नंदी जलवा हा एक प्रमुख पैरा आहे. तर मित्रांनो, पेडगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी द्वारलीकरांचा हारण्या आणि विसापूरकरांचा आदत किंग हिंद केसरी कार्तिक हा एक संभावित पैरा आहे. तर मित्रांनो, आता तुमची सर्व नजर लागली असेल तो म्हणजे बिंजोरचा बेताज बादशाह भारत केसरी मथुरकडे. तर भारत केसरी मथुर हा 2 पैऱ्यांपैकी एका पैऱ्यामध्ये पळू शकतो. तो एक पैरा आहे उसाटणेकरांचा रायबा, जो सध्या बिंजोर क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतोय. आणि दुसरा पैरा आहे तो म्हणजे पुष्पराज, ज्याने घाटावर सध्या धुमाकूळ घातलेला आहे. तर चला मित्रांनो, भेटूया 9 तारखेला.